अध्यक्ष महोदय, आपण मराठा समाजाबरोबर ओबीसी समाजासाठी देखील अनेक योजना केल्यात. त्या मी जास्त विस्तृतपणे या ठिकाणी सांगत नाही, परंतु राज्यातले इतर मागासवर्गीय ओबीसी साठी जिल्हानिहाय 72 पैकी 52 वसतिगृह महिनाभरात सुरू होतात. भुजबळ साहेब त्या बैठकीमध्ये होते परवा. आणि प्रति जिल्हा 100 मुली व 100 मुलं असे 7200 10वी नंतर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा अध्यक्ष महोदय लाभ होणार आहे. राज्यातील ओबीसी प्रवर्गासाठी मोदी आवास योजना, हे काय तेच तुम्हाला सांगतो ना, समानता आवास योजना, घरकुल, हे बघा 10 लाख घरं 3 वर्षामध्ये बांधण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलाय ओबीसी प्रवर्गासाठी. राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या ओबीसी, विजेएनटी आणि एसबीसी विद्यार्थ्यांसाठी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना आपण सुरू करण्यात आलेली आहे. योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना निवास, भोजन व निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव 38 ते 60 हजार रुपयापर्यंत अर्थसहाय्य दिलं जातं. वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी योजना आहे. आणि प्रत्येक जिल्ह्यात 600 प्रमाणे 21,600 विद्यार्थ्यांसाठी योजना राबवण्यात येते आहे. त्यासाठी लागणाऱ्या 100 कोटी रुपयांच्या खर्चास देखील शासनाने मान्यता दिली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी चिंचवड या महानगरात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निवास व भोजन निर्वाह भत्ता म्हणून वर्षाला विजयराव 60 हजार रुपये देण्यात येत आहेत. महसुली विभागीय शहरामध्ये क वर्ग महापालिका क्षेत्रात उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 51,000 रुपये, जिल्ह्याच्या ठिकाणच्या शहरात विद्यार्थ्यांना 43,000 रुपये, तुम्ही समानता म्हणता नाही, तालुक्याच्या ठिकाणी 38,000 रुपये सारखं आहे. ओबीसी प्रवर्गातील वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी नवीन आधार योजना तयार करण्यात येते आहे. अध्यक्ष महोदय, विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक संलग्न असलेल्या बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरित करण्यात येणार आहे. ओबीसी, विजेएनटी आणि या प्रवर्गातील गुणवंत मुला मुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत विद्यार्थी संख्येमध्ये 50 वरून 75 संख्या वाढवलेली आहे आणि हा निर्णय आपण घेतलेला आहे. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेच्या रकमेत 3 ते 4 पटीने वाढ केलेली आहे. ओबीसी महामंडळासाठी 20% बीज भांडवल, थेट कर्ज योजनेसाठी 5 कोटीची तरतूद, विविध राज्य आणि राष्ट्रीय महामंडळाच्या योजनात 35,938 लाभार्थ्यांनी 204 कोटी 68 लाख कर्ज वाटप त्यांना आपण केले आहे. 400 रेकॉर्ड आतापर्यंत 496 अरे विरोधी पक्ष नेते जे चांगलं केलंय त्याला चांगलं कधी बोलणार की नाही. आणि 496 लाभार्थ्यांना 1 कोटी 64 लाख व्याज परतावा देखील केलेला, आपण व्याज परतावा देखील केलाय. संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ आणि जगज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ या दोन्हीसाठी प्रत्येकी 50 कोटी भाग भांडवल देखील मंजूर केलेला आहे. अध्यक्ष महोदय, महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर ही स्वायत्त संस्था आहे. महाराष्ट्रातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील समाज घटकांच्या शैक्षणिक आणि सामाजिक आर्थिक विकासासाठी महाज्योती काम करते आहे. महाज्योतीतर्फे स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक महिन्याला 13,000 विद्यावेतन देण्यात येते, तर 18,000 ते 12,000 इतका आकस्मिक निधी देखील देण्यात येतो. दिल्ली तसेच पुणे येथे UPSC, MPSC, सेट नेट, मिलिटरी भरती, MBAचं प्रशिक्षण देखील देण्यात येतं. अध्यक्ष महोदय, PhD ला पाठवायचे आहेत असे 6,000 विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. विजयराव UPSC साठी 50,000 रुपये प्रत्येक विद्यार्थ्याला अर्थसहाय्य करते, तर मुलाखतीकरिता 25,000 रुपये प्रति विद्यार्थी अर्थसहाय्य या ठिकाणी केलं जातं. UPSC मध्ये आतापर्यंत 34 विद्यार्थी यशस्वी झालेत. IAS, IPS, IRS
मध्ये देखील या ठिकाणी MPSC मध्ये देखील 131 विद्यार्थी राज्यात विविध पदांवर काम करतात आपल्या ओबीसी प्रवर्गातील. केंद्र सरकार व राज्य शासनाच्या विविध परीक्षांमध्ये 566 उमेदवार यशस्वी झालेले आहेत. PhD करता एकूण 5 वर्षासाठी महाज्योती मार्फत अर्थसहाय्य करण्यात येतं. यात प्रत्येक विद्यार्थ्याला 5 वर्षासाठी 29,68,000 इतकं अर्थसहाय्य करण्यात येतं. एकूण 1884 विद्यार्थ्यांना विजयराव महाज्योती लाभ देते. 148 विद्यार्थ्यांनी त्यांची PhD वेळेत पूर्ण केलेली आहे. ओबीसी